साहेबांचा अमृत महोत्सवी वाढदिवस या दिवशी आहे. म्हणजे 75वा वाढदिवस आपण साजरा करतोय. तर हा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर खरं तर एक उत्सव या स्वरूपामध्ये संपन्न होणार. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं तर हा सगळा म्हणजे मूळ विषयच आहे. साहेब आपलेच हे असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांनी हा वाढदिवस संपन्न होणार. या कार्यक्रमाचं एक वेगळं अंग आपण संसद कोकण समृद्धी महोत्सव, संसद कोकण समृद्धी महोत्सव 2026 अशा पद्धतीचा आपण एक क्रीडा महोत्सव संपूर्ण जिल्हाभर आयोजित करतोय. आणि त्याची माहिती देण्यासाठी आज मी आपणा सगळ्यांना निमंत्रित या ठिकाणी केलेला आहे. तर हा महोत्सव राणेसाहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आहे. संपूर्ण जिल्हाभर जिल्ह्यातले आपले 8 तालुके हे यजमान आहेत आणि 8 तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा संपन्न होणार आहेत. कणकवली तालुक्यामध्ये बॅडमिंटन स्पर्धा ज्या जिल्हास्तरीय आहेत, काही त्यातला भाग राज्यस्तरीय आहे, अशा बॅडमिंटन स्पर्धा संपन्न होणार आहेत. 5 तारीखला 5/4ला नगरपंचायत हॉल कणकवली. स्पर्धेचे प्रमुख आहेत सुरेंद्र कोदे आणि त्यामध्ये 15 वर्षाखालील एकेरी, महिला खुला एकेरी, 40 वर्षावरील डबल, पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी अशा विविध स्पर्धा आहेत त्या सगळ्यामध्ये. आणि त्या स्पर्धेची बक्षिसं सुद्धा फार मोठी आहेत. ट्रॉफी आहे, स्मृतिचिन्ह आहेत. 5,000, 10,000, 6,000, 10,000 अशा विविध स्पर्धांसाठी वेगवेगळी बक्षिसं आहेत. त्याचा एक चार्ट आपल्याला देतो मी. वैभववाडी तालुक्यामध्ये कुस्तीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. 10/4 साहेबांच्या वाढदिवसा दिवशीच आहेत. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. सुधीर नकाशे हे त्याचे प्रमुख आहेत आणि त्यामध्ये सुद्धा स्मृतिचिन्ह असेल, ट्रॉफीज असतील आणि विविध मोठ्या रकमेची बक्षिसं आहेत. गदा आहे. देवगड तालुक्यामध्ये 5 तारीखला सायक्लोथॉन स्पर्धा होणार आहेत. सायक्लोथॉन संदीप साटम आणि राजा भुजबळ याचे प्रमुख आहेत. तर त्यामध्ये स्मॉल, मीडियम, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज तर त्यामध्ये एक 100 मेडल आहेत सहभागी लोकांना. कुडाळ तालुक्यामध्ये ज्या स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये आंतरराज्य बुद्धिबळ स्पर्धा आणि कॅरम स्पर्धा आहेत. 10 एप्रिलला गुलमोहर म्हणजे महालक्ष्मी हॉलमध्ये या संपन्न होतील. संजय वेंगुर्लेकर त्याचे प्रमुख आहेत आणि या स्पर्धांसाठी सुद्धा बुद्धिबळसाठी साधारणतः 35,000ची पारितोषिकं आहेत. कॅरमसाठी 18,500ची पारितोषिकं आहेत. ट्रॉफी, स्मृतिचिन्ह हे आहेच. नंतर मालवण तालुक्यामध्ये बास्केटबॉलच्या डे नाईट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धा राज्यस्तरीय असतील. त्या स्पर्धेला धोंडी चिंदरकर हे स्पर्धेचे प्रमुख आहेत आणि त्यामध्ये बक्षिसं सुद्धा मोठी आहेत. प्रथम पारितोषिक 25,000 आहे, द्वितीय 10,000 आहे, तृतीय आणि चतुर्थ 5,000 आहे. सावंतवाडी तालुक्याने टेबल टेनिस स्पर्धांचं ह्या 10 तारीखला 10 आणि 11 डे नाईट आहे. सावंतवाडी तालुक्याने टेबल टेनिस स्पर्धेचं यजमानपद घेतलेलं आहे. 10 तारीखला नगर परिषदच्या पॅव्हिलियन हॉलमध्ये या स्पर्धा होतील. स्पर्धेचे प्रमुख तिथले आमचे मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर आहेत. यामध्ये सुद्धा 19 वर्षाखालील पुरुष, 19 वर्षाखालील महिला, पुरुष खुला, महिला खुला, इतर खुला अशा पद्धतीचं त्याचं वर्गीकरण आहे. 3,000, 5,000 अशी वेगवेगळ्या पद्धतीची त्यामध्ये पारितोषिकं आहेत. वेंगुर्ला तालुक्याने व्हॉलीबॉलच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. तर त्यासाठी प्रसन्न देसाई आणि प्रणव वांगणकर हे स्पर्धेचे प्रमुख असतील. त्यामध्ये सुद्धा 20,000, 10,000, 5,000 अशी मोठ्या रकमेची बक्षिसं आहेत. स्मृतिचिन्ह, ट्रॉफी वगैरे हे सगळं आहेच. आणि शेवटचा तालुका आहे दोडामार्ग.
11 आणि 12 2 दिवस 11 आणि 12 11 आणि 12 2 दिवस शनिवार रविवार म्हणून घेतले. दोडामार्ग तालुक्याने कबड्डी स्पर्धेचं यजमानपद घेतलेलं आहे. कसंही दोडामार्गच्या जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणामध्ये या स्पर्धा होतील. चेतन चव्हाण या स्पर्धेचं, चेतन चव्हाण, दिलखुलास देसाई आणि स्वप्नील गवस अशी 3 मंडळी आहेत. ह्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत. त्यामध्ये काही गोव्याचे संघ सुद्धा सहभागी होतील. तिथे सुद्धा 15,000 आणि 10,000 अशी 2 बक्षिसं या कुस्ती स्पर्धेला आहेत. कबड्डी स्पर्धेला आहेत. त्याची तारीख आहे तो रविवारच ना, 10 तारीखच. तर अशा प्रकारे 8 तालुक्यांमध्ये 8 वेगवेगळ्या पूर्ण ताकदीने आपण स्पर्धा घेणार आहोत. म्हणजे ज्या ज्या स्पर्धेमध्ये जे प्रकार असतात, महिला, पुरुष, दुहेरी, एकेरी, सगळ्या प्रकारांमध्ये या स्पर्धा होईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्याच क्रीडा स्पर्धकांना ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये मैदानी स्पर्धा आहेत आणि काही कॅरम, बुद्धिबळ या इंडोर आहेत, तर यामध्ये सहभागी होता येईल. तर तुमच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की आम्ही तर वैयक्तिक संपर्क सगळ्यांना करतोच आहे, पण प्रेसच्या माध्यमातून आपण सगळ्यांना एक जाहीर आवाहन करावं की या सगळ्या खेळांमध्ये जी स्पर्धक मंडळी इच्छुक आहेत त्या सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पाडाव्यात. आणि राणेसाहेबांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस या संसद कोकण समृद्धी महोत्सव 2026च्या निमित्ताने एक यादगार ठरावा, अशा पद्धतीचं एक आवाहन तुमच्या सगळ्यांच्या मार्फत आपण करतो.